वसुदेवाचा विवाह ठरला देवकीशी. लग्न झालं दोघांचं. देवकीच्या 6ही बहिणीने याचं सौंदर्य पाहून लग्न केलं वसुदेवाशी. वरात निघाली. कंसाने खूप अंधण दिलं. 10,000 सुवर्णरथ दिले, 200 सुंदर दासी दिल्या, 15,000 घोडे दिले, 400 हत्ती दिले आणि अतिशय विवाह संपन्न झाला. स्वतः हाकतोय तो रथ आणि आकाशवाणी झाली की अस्यास्त्वाष्टमो गर्भो, हिचा 8वा गर्भ तुझा काळ असेल. एवढं ऐकलं आणि बहिणीवरचं प्रेम संपलं. कुठं गेलं? कालच्या क्षणापर्यंत बहिणीवर प्रेम होतं ना, म्हणून बहिणीवर तलवार उगरली. वसुदेवानं सांगितलं, कंसा, असं अपकृत्य करून माणुसकीला काळीमा फासू नकोस. हिचा 8वा गर्भ तुझा काळ आहे, ही नव्हे. नियतीचा संकल्प बदलत नाही, लक्षात ठेव. तुला हवंच असेल तर मला होणारे पत्र मी तुला आणून देईन. त्याला कारागृहात ठेवलं. पहिला पुत्र झाला, दिला नेऊन दिल्यानंतर त्याच्या लक्षात आलं की कशाला या बालकाची हत्या करावी. छोटं बाळ आहे, कशाला मारावं. दुष्टांना सुद्धा थोडी सुबुद्धी असते बरं का, नाही असं नाही, पण चांडाळ चौकडी असते त्यांच्या भोवती. नारद मुनी गेले आणि सांगितलं, वेड्या, तुझा भोळेपणा मला लक्षात नाही येत. देवांचं गणित आणि माणसांचं गणित सारखं नाही. देवाने कुठल्या बाजूनी मोजावं, उलट्या बाजूनी मोजलं तर हा 8वा येईल. याप्रमाणे एका पाठोपाठ त्यांची 6 मुलं मारली. आता 7वा गर्भ योगमायेला आज्ञा दिली आणि देवकीच्या उदरातून रोहिणीच्या उदरात नेला. भाद्रपद शुद्ध एकादशीच्या दिवशी दाऊ महाराजांचा जन्म झाला. बोला दाऊ महाराज की जय. आता 8व्यांदा गर्भ राहिला. तिचं तेज पाहिल्यानंतर कंसाला वाटलं की हाच माझा नक्की शत्रू असेल, उगाच मी मारली 6 मुलं. म्हणून तिला कडक पहाऱ्यामध्ये ठेवलेलं आहे. कडक पहाऱ्यात ठेवून आता काय होईल माझ्या मुलाचं? 6 मुलांचा पुत्रशोक आहे. 7व्यांदा गर्भपात झाला म्हणून अवयी उठवली आहे आणि ती योगमाया त्यानं. आणि आता हा भगवान श्रीकृष्ण त्यांच्या डोळ्यासमोर उभा आहे, वसुदेवांच्या डोळ्यासमोर उभा आहे. हे प्रभू, आपल्या अवतारानं पृथ्वीवरचा दुष्टाचा भार कमी होणार आहे. मला भीती वाटते महाराज. कंस काय करेल याचा नेम नाही. भगवान श्रीकृष्णानं सांगितलं, वसुदेवा भिवू नको, मी येणार बघ. पृथ्वी किती आनंदली आहे. माझ्याबरोबर माझे अष्टदिक्पाल येतील म्हणून दिशा उजळल्या आहे. दिशांचे पती आहेत ते. नदींना तर खूपच आनंद झाला. मागच्या जन्मामध्ये मुलगी एकदा सासरी गेल्यानंतर वडिलांची भेट दुर्लभ आहे थोडीशी त्या काळी. आता नाही, वडिलांच्या घरी जाऊ देत नसत वडिलांचे. म्हणून या प्रभूनं मागच्या अवतारात आमचे वडील, नद्या म्हणतात, आमचे वडील जे पर्वत, त्यांना आमच्या सासरी आणलं. नद्यांचं सासर म्हणजे समुद्र. रामप्रभूंनी समुद्रात टाकलेत पर्वत, म्हणून निदान आमच्या वडिलांची भेट झाली आमची, असं नद्या म्हणतात. कवीची वर्णन आहेत ही. आता तर त्या नद्या इतक्या आनंदल्या, त्या म्हणतात की आमच्यातली एक याची बायको होणार आहे,
त्यामुळे आम्ही त्याच्या अर्ध्या बायका आहोत, मेवण्या. पुंडली कवरदा हरे विठ्ठल. त्यामुळे आता आम्हाला या भगवंताचं दर्शन होईल. आकाश असं म्हणतं की माझा रंग घेऊन येणार आहे, त्यामुळे माझंच नावाचं कौतुक होईल सगळीकडे. रोहिणी असं म्हणते माझ्या नशिबी नाही भाग्य मिळालं याला जन्माला यायचं, पण यानं ठरवलंय की रोहिणी नक्षत्रावरच जन्म घ्यायचा, तितका मला आनंद आहे. म्हणून स्वर्गातील देवतांना रडू आलेलं आहे आणि आता हा वैकुंठ सोडून पृथ्वीवर जाणार, म्हणून त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या आहेत. पाऊस. हे भगवान, तुम्ही माझ्या घरी अवतार घेणार आहात याबद्दल मला तर खूपच आनंद आहे, पण मला कंसाची फार भीती वाटते. वसुदेवा भिवू नका, मी सांगतो तसं करा. इथे एक पाटी पडलेली आहे, या पाटीमध्ये मला ठेवा, मला डोक्यावर घ्या. ज्यानं कृष्ण डोक्यावर घेतला त्याला संसाराचं बंधन संपलं. तुम्ही भिवू नका. तुमच्या पायातले साखळदंड तुटतील, कुलप उघडतील, पहारेकरी झोपीला जातील. देवकी तेजपुंज दिसायला लागली. विश्वात्मा देवकीच्या उदरात आश्रयाला आला. वसुदेवानं आपल्या पत्नीला नमस्कार केला. विश्वाची जननी आहेस तू. तिला ही भीती वाटायला लागली. तिच्या पुढे चतुर्भुज स्वरूप प्रकट झालं. हे भगवान, पण मी मातृत्वाला आचवी राहील ना, मला मातृत्वाचं सुख नाही भोगता येणार. तुम्ही आत्ता सांगितलं ना की पाटीत घाला, मोह आणि पाश सोडा. आई, तू काळजी करू नकोस, मी तुझी तीही इच्छा पुरी करीन. डोळे मिटले त्या भगवंताचं ते सुंदर छोड बच्चू तिच्या खुशीमध्ये खेळताना पाहिलं. थापटत होतं पृथ्वीला. भिवू नकोस, मी आलो आहे. तू आता काळजी करू नको. दुष्टांचा भार तुला सहन नाही होत ना, या दुष्टांचा संहार करण्यासाठीच मी आलो आहे. घेतलं डोक्यावर, बांधले ते आपलं, उघडली दार, पहारेकरी झोपले. दाऊ महाराजांनी विचार केला, माझ्या भावाला पाऊस लागेल. पाऊस पडत होता बाहेर, म्हणून आपली फणा धरली आहे त्याच्या डोक्यावर आणि आले नदीवर. नदीवर कावळ्यांची ओरड चालू होती. वसुदेवानी सांगितलं, बाबा रे, नका ओरडू रात्री तुम्ही. जर कोणाला जाग आली आणि मला पकडलं तर माझ्या मुलाची काय दशा होईल. त्या दिवसापासून रात्री कावळ्यांनी ओरडणं बंद केलं. नदीमध्ये पाय टाकला. महापूर आहे, अथांग थंडगार पाणी. काय व्हायचं असेल तर होईल, पाहूया काय होतं. म्हणून छाती इतकं पाणी आलं. छाती इतकं पाणी आल्यानंतर पितृप्रेम जागृत झालं. तिचा चेहरा तरी पाहावा म्हणून ती डोक्यावरची पाटी घेतली आणि छातीशी ठेवली. ते सुंदर मुखकमल पाहिलं. त्या बच्चूने आपला पाय बाहेर काढला. जसा पाय बाहेर काढला तसा त्या पत्नीनं, कालिंदीनं, यमुनेनं त्याच्या चरणाला स्पर्श केला. माझ्या पतीचा चरण स्पर्श माझ्या आयुष्यात मला सर्वस्व पावलं. आणि तिनं मार्ग दिला. गेले नंदाच्या घरी. तिथंही तीच परिस्थिती. नवजात कन्या प्रसूत झालेली, अलगद ठेवली. तिथेही दारं उघडली आणि अलगद घेतली बच्चू ती आणि डोक्यावर घेतली. इकडे नंदराजांना झोप येत नव्हती की उतार वयातली प्रसूती, काय होईल माझ्या बायकोचं म्हणून चिंता होती. तर त्यांना स्वप्न पडलं की नंदा राजाच्या वाड्यासमोर संपूर्ण गोकुळ नाचतंय आणि भगवान शंकर उभे आहेत असं त्यांना दिसलं. तेवढ्यात सुनंदा धावत आली आणि सुनंदा म्हणाली, दादा दादा उठा लवकर, दादा उठा. सुनंदा, काय झालं? दादा लवकर उठा. अगं सांग. सुनंदा म्हणते, लालो भयो. दादा कसा आहे? दादा तुम्हीच पहा.
आले नंदराजे आणि ते गोड बच्चू पाहिलं आणि जीवन कृतकृतार्थ झालं. संपूर्ण गायी दान केल्या. लक्षात ठेवा, हजारो गायी दान केल्या. सुवर्णानं मढवलेल्या गायी दान केल्या. आता उत्सव सुरू झालाय. आनंदानं नाचतंय सर्व गोकुळ. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. यशोदा को लालो भयो जय कन्हैया लाल की. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. बापू गुलाल लावा, सगळ्या गुलाल टाका, गुलाल लावा. गोकुल में आनंद भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. हाथी घोड़ा पाल की. यशोदा को लालो भयो जय कन्हैया लाल की. नंद घेरा नंद भयो जय कन्हैया लाल की. हाथी घोड़ा पाल की. सगळ्यांच्या कपाळाला लाव. असा लावा, टिपका नाही लावतो. मला तसा लाव, जोरात पूर्ण कपाळ भर लाव. नंद घेरा नंद भयो हाथी घोड़ा पाल की. हाथी घोड़ा पाल की. पाळणा कोणी म्हणणार असेल तर हाथी घोड़ा पाल की. नंद घेरा नंद भयो हाथी घोड़ा पाल की. नंद घेरा नंद भयो. नंद घेरा नंद भयो हाथी घोड़ा पाल की. नंद घेरा नंद भयो. यशोदा को लालो भयो. यशोदा को लालो भयो. कृष्णाच्या अंगावर टाक.
जय कन्हैया लाल की, हाथी घोड़ा पाल की, जय कन्हैया लाल की। गोपाल कृष्ण महाराज की जय। बाळ जो जो रे म्हणून मी सुरुवात केली, अजून तुम्ही बोलत नाही म्हणून. माहिती बोला, मला कुठे येतो. स्वरूप सुंदर लोभ सवाणे, स्वरूप सुंदर लोभ सवाणे, मोहून घेई मना हले हा नंदा घरी पाळणा, हले हा नंदा घरी पाळणा. नंद यशोदा करीती कौतुक आनंदाचे अमापते सुख. नंद यशोदा करीती कौतुक आनंदाचे अमापते सुख. माय पित्या विण कसे कळावे, माय पित्या विण कसे कळावे, सौख्य तयाचे पुणा हले हा नंदा घरी पाळणा, हले हा. बोल बोबडे ते भाग्याचे, शब्द वाटती ते